बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे ज्याच्यावर आपली डिबेट चालू आहे, मी आपल्याला माहिती आहे एकदम लॉजिकल बोलत असतो की जसं बीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं किंवा शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितली, दोन वेगवेगळ्या लाईन घेतल्या, असा स्पेसिफिक कुठेच या ठिकाणी धर्माचा, जातीचा किंवा रिलिजनचा उल्लेख नाही. हे तर क्लिअर झालेलं आहे. दुसरी गोष्ट मी आपल्याला कॉन्ट्ररी हे म्हणतो की याच्यापेक्षा डेंजरस मुस्लिम अपीजमेंट जे आहे ही काँग्रेसने केलेलं आहे आणि मुसलमानांना मूर्ख बनवलं आहे. त्याचे दोन उदाहरणं देतो साहेब. पहिलं उदाहरण तुम्ही तेलंगणाचं घ्या. तेलंगणामध्ये किती % मुस्लिम आहे आणि काँग्रेसचा एकही आमदार त्या ठिकाणी तेलंगणामध्ये नाही. मार करा गुण. रेवंत रेड्डीच्या मंत्रिमंडळामध्ये 12% मुस्लिम आहे, पण त्या ठिकाणी एकही मंत्री मुस्लिम नाही. हा एक पार्ट झाला. दुसरा कटेंगे तो बटेंगे म्हणजे काय? मला सांगा की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी कुठली स्कीम आहे का की जी पर्टिक्युलर रिलिजियनसाठी आहे? मुसलमानांना घरकुल नाही आहे का किंवा लाडकी बहीणमध्ये मुस्लिम कम्युनिटी नाही आहे का? त्याच्यामुळे हा इररिलेव्हंट डिस्कशन आहे बटेंगे तो कटेंगे. याला मी समर्थन करतो. हे काय रिलिजियन कोणत्या रिलिजियनच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात असं माझं म्हणणं नाही. याचं मी समर्थन करतो.